या शेजारणीने बरं केलं नाही ग बया, मला पंढरीला गेलं ग बया. या शेजारणीने बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला गेलं ग बया. या शेजारणीने बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. ए तात्या, काय शेजारणीच्या नावाने बोट मोड राहिला? अरे गणपा तू, अरे ते रात्री भजनाला गेलो ना, हा तिथं ते गवळणी ऐकलं, भारुडाचा कार्यक्रम ऐकला, हा. त्याच डोक्यात गणगण करायला लागलं ना माझ्या. मग बसलो गणगण करीत. तात्या, हा. त्याला निंदा स्तुती असं म्हणतात. म्हणजे करायची निंदा, त्याला वाचती शुद्धी. असं आहे वय, म्हणजे मला बी म्हणावं लागेल मग. काय या गणपानी बर केलं ग बया, बेनसल्प गाणं डोक्यात घुसलंय ग बया. हा तात्या, तुझं राहू दे, पण आपलं जे बेनसाचं पुराण राहिले ना, ते सुरू करून तात्या. गणपा, या तुझ्या गंधक पुराणाने ना माझ्या डोक्यातले सारे अँटीनेच उभे राहिले बघ. अरे या गंधकाबद्दल ना मला काहीच माहित नव्हतं बघ. हा, आता मला सांग, हे गंधक नेमकं जमिनीमध्ये काय काम करतं हे मला जरा समजून सांग बरं. जसं म्हणतात ना, आम के आम गुटली ओके दाम, तसा गंधक पिकाला एक महत्वाचा घटक आहे. तात्या, तो जमिनीच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे बरं का. हरित क्रांतीनंतर रासायनिक खताचा लय वापर झाला, पण पाण्याचा सुद्धा अंधधुंद वापर झालाय. त्यामुळं आपल्याकडच्या बऱ्याच जमिनीचा सामू म्हणजे पीएच वाढलाय. हा वाढलेला पीएच खराब झाला मातीचं लक्षण आहे. त्यामुळे जमिनीत टाकलेले घटक आणि जमिनीत असलेले घटक ते पिकाला न मिळता ते अनुपलब्ध स्थितीत जातात. मग तळ्याकाठी असून पीक ताणलेलं आहे अशी परिस्थिती पिकाची होते. हा, जसं आपल्याला ताप आला का ताप कमी करण्यासाठी आपण गोळी घेतो, तसं जर जमिनीचा पीएच वाढला तो पीएच कमी करण्यासाठी ते गंधक काम करते. गणपा, मला एक सांग, गंधक असं नेमकं असं काय काम करतं की ते मातीतला पीएचच कमी होऊन जातो? हा, आपण पहिली चर्चा केली ना त्या गंधक पाण्याच्या आणि जमिनीच्या संपर्कात आलं, त्याच्यापासून गंधक आम्ल म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड तयार होतं. तात्या, जसं गरम पाण्यात आपण जर 2-4 तांबे गार पाणी टाकलं, ते पाणी आंघोळी लायक होतं, तसं गंधक आम्ल वाढलेल्या विमलाला कमी करतं. मग मातीचा पीएच कमी होतो. एकदा का मातीचा पीएच कमी झाला, मग पिकाचे अन्न घटक पिकाला उपलब्ध होतात. त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी मदत होते. म्हणजे गणपा, पिकाला टाकलेल्या गंधकामध्ये एवढी ताकद असते की तो डायरेक्ट जमिनीतला पीएचच कमी करून टाकतो. मला तुमचा प्रश्न कळाला तात्या. पिकासाठी आपण फार तर फार 10 ते 40 किलो एकरी गंधक टाकतो. मातीत तर हजारो टन असते. हे बघा तात्या, समुद्रात जर लोटाभर गोड पाणी टाकलं तर ते समुद्र काय गोड होत नाही, पण आपलंच पाणी खराब होतं, खारट होतं. यालाच बफरिंग कॅपॅसिटी म्हणतात. म्हणजे त्याला प्रतिरोधक क्षमता म्हणतात तात्या. जमिनीची प्रतिरोधक क्षमता प्रचंड असते तात्या. हा तात्या, आपण जमिनीत जे 10 ते 40 किलो गंधक टाकतो, त्याच्यामुळे ऍसिड तयार होतं. त्या ऍसिडला जमीन उदासीन करून टाकते. गणपा, मग मी म्हणतो त्याचा फायदा काय? तात्या, जमिनीचा पीएच जसा 1 दिवसात खराब होत नाही, तसा 1 दिवसात तो वाढत बी नाही आणि चांगला बी होत नाही. जर एखादी अत्यंत खराब पीएच असलेली जमीन आपल्याला जर सुधारायची असेल, त्यासाठी शास्त्रज्ञाने जमिनीला 1 वर्षात किती गंधक टाकायचं त्याचं गणित दिलंय. जमीन सुधारायसाठी जे मोठ्या प्रमाणात गंधक टाकावं लागतं, त्यासाठी आपण गंधकाचे इतर स्वस्त पर्याय वापरू शकतो. तर तात्या, आपण पिकाची गंधकाची भूक भागवायची असेल, बेनसल्फ आपण पिकाच्या मुळापाशी देतो. त्यावेळेस तिथं आजूबाजूला पडलेली खतं, अन्य घटक पिकाला उपलब्ध होता. ही प्रक्रिया 2-3 महिन्यात सातत्याने होत असते. त्यामुळे एकूण मातीचा पीएच जरी नाही बदलला तरी थोड्या प्रमाणात जे बदल होतो ते पिकांसाठी चांगला असतो. हा, म्हणजे गणपा, तू म्हणतोय डॉक्टर जसं ऑपरेशन करायच्या वेळेला पूर्ण शरीराला भूल देत नाही, फक्त ज्या वेळेला जिथं ऑपरेशन करायचंय तिथंच भूल देतोय, हेच म्हणायचंय ना तुला? हा, तेच म्हणायचंय ना. म्हणजे तुला कुठं मोका कुठं धोका हे कळालं बघ. म्हणजे गंगेत घोडं नालं म्हणा. तात्या, आता पाऊस यायचा टाइम झाला, चल निघू बरं. चल चला. हा. महाधन